महाराष्ट्रामध्ये विधानसभेसाठी आचारसंहिता सुरू झाली आहे. आचारसंहिता सुरू झाल्यानंतर साहजिकच आहे नवीन जाहिराती आता पुढचे किमान 2 ते 3 महिने तरी येतील अशी शक्यता वाटत नाही. पण ही आचारसंहिता लागण्याच्या मागच्या 4-5 दिवस अगोदर वेगवेगळ्या विभागाने जाहिराती प्रकाशित केलेल्या आहे. जवळपास 6 असे विभाग आहेत की ज्याच्या जाहिराती प्रकाशित झालेल्या आहेत. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच माहिती जाणून घेणार आहोत की असे कोणते विभाग आहेत की ज्यांची आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे आणि ग्रॅज्युएशनच्या बेसवरती आपण कोणते कोणते फॉर्म भरू शकतो. नमस्कार, मी सागर रांगे. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅज्युएट असाल तर फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया चालू आहे किंवा जी मुदत चालू आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत की नेमकी कोणती पदं आहेत, त्यासाठी शैक्षणिक पात्रता नेमकी ग्रॅज्युएशन कोणतं लागतंय, किती पदं आहेत, त्या पदासाठी वेतन श्रेणी किती आहे, अभ्यासक्रम काय, परीक्षा कशी होणार आहे आणि ती परीक्षा कोण घेणार आहे. पुढची 10 मिनिटं व्हिडिओ नीट बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि तुम्ही निश्चितपणे फॉर्म भरा. कारण आता आपल्याला पुढचे 3 ते 4 महिने अभ्यासाला वेळ मिळतोय, त्यामुळे आपली कुठली ना कुठली पोस्ट 100% निघून जाईल. कारण सरळ सेवा परीक्षांचा फायदा हाच असतो की एका अभ्यासावरती आपल्याला वेगवेगळ्या अनेक परीक्षा देता येतात, कारण सिलेबस सगळ्या परीक्षांना हा सेमच असतो. बघा, आता हे पहिला विभाग आहे महिला व बाल विकास विभाग. आता याच्यामध्ये आपण विचार केला तर संरक्षण अधिकारी ग्रॅज्युएटसाठी आहे. परिवीक्षा अधिकारी, आता याची 2 पदं आहेत संरक्षण अधिकारीची. परिवीक्षा अधिकारी गट क 72 पदं आहेत. त्याच पद्धतीनं वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यकची 56 पदं आहेत आणि संरक्षण अधिकारी कनिष्ठ ही 57 पदं आहेत. आता ग्रॅज्युएशन तुमचं झालं ते यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात. तर बघा, त्या ठिकाणी संरक्षण अधिकारी यासाठी काय सांगितलंय की समाजकार्य या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येईल. ठीक आहे. समाजकार्य विषयांसंबंधी किमान 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे. म्हणजेच यामध्ये काय सांगितलंय तर यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन समाजकार्याचं आणि किमान 3 वर्षाचा एक्सपिरियन्स. याच्यामध्ये यस 14 मध्ये 38,600 ते 1,22,800 एवढं सॅलरी आपल्याला आहे. त्यानंतर पुढचं पद बघा, परिवीक्षा अधिकारी. यामध्ये फक्त एवढं सांगितलंय की कोणताही ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो. याची वेतन श्रेणी यस 14 मध्ये 38,600 ते 1,22,800 आहे. वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक गट क कोणताही ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो. वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 यस 8 मध्ये आहे. संरक्षण अधिकारी गट क, आता याच्यामध्ये काय सांगितलंय की तुमचं जर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा लॉ किंवा सोशल वर्क किंवा होम सायन्स यामध्ये जर तुम्ही किंवा पोषण आहार यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर फॉर्म भरू शकतात. किंवा सांविधानिक, आता किंवा म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये प्रेफरन्स आहे. जर तुमची विधी, समाजकार्य, मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र या कोणत्याही विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला काय दिलं जाईल, प्रेफरन्स दिलं जाईल. यस 6 मध्ये 19,900 ते 63,200 एवढं याचं पेमेंट आहे, हे लक्षात घ्या. आता याच्यासाठी परीक्षा कशी होणार आहे आपली तर लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला मराठी व्याकरण विचारलं जाणार आहे, इंग्रजी व्याकरण विचारलं जाईल, त्यानंतर गणित बुद्धिमापन चाचणी विचारलं जाईल, गणित प्लस बुद्धिमापन चाचणी, आणि GK GS. कोणत्याही सरळ सेवेला जो सिलेबस असतो तो सिलेबस आहे. प्रत्येकाचे तुम्हाला 25-25 प्रश्न असणार आहेत. म्हणजे एकूण प्रश्न असणार आहेत 100. एक प्रश्न 2 मार्काला, 200 मार्कांचा तुमचा होणार आहे पेपर. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. पेपर सोडवायला तुम्हाला 2 तास इतका कालावधी मिळणार आहे. परीक्षा कोण घेणार आहे तर याची परीक्षा घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो TCS, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे मग आता याचा फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे आपल्याला, 3 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे, हे लक्षात घ्या. आता फॉर्म कसा भरावा यावरती इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे, एकदा बघून घ्या. आता या महिला व बाल विकास विभागाच्या अनुषंगाने आपली ही रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅच मध्ये जो काही सिलेबस मी तुम्हाला सांगितलं तो सगळा इग्नाइट अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांनी खूप डिटेलमध्ये शिकवलेला आहे. तेव्हा नक्कीच या बॅचचा तुम्हाला फायदा होईल. ऍप डाउनलोड करा आणि इग्नाइट अकॅडमीची बॅच जॉईन करा. आता पुढचा विभाग कोणता आहे तर अंगणवाडी मुख्य सेविका ICDS. ठीक आहे. अर्थात एकात्मिक बाल विकास सेवा योजना या अंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गतच आहे हे. आता याच्यामध्ये मुख्य सेविका, तर यात लक्षात घ्या याच्यामध्ये फक्त फॉर्म कोण भरू शकतं, कुठलीही ग्रॅज्युएट झालेली महिला, हे लक्षात घ्या. कुठलीही ग्रॅज्युएट झालेली महिला हा फॉर्म भरू शकते. आता याच्यामध्ये पदं किती आहेत ते 102 पदं आहेत. खूप चांगलं पद आहे महिलांसाठी, लक्षात घ्या. आपल्याला 3 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरता येणार आहे, लक्षात घ्या. मग यामध्ये काय सांगितलंय की कोणतीही ग्रॅज्युएशन झालेली महिला, इथे MSCIT ची पण अट नाहीये, फक्त ग्रॅज्युएट असेल तरी फॉर्म भरू शकतो आपण, म्हणजे फक्त महिला. वेतन श्रेणी यस 13 मध्ये 35,400 ते 1,12,400 इतकी वेतन श्रेणी आहे. आता याचं आपण पाहिलं, जागा तर पाहिलं आपण, 102 जागा आहे.
आता याच्यामध्ये अभ्यासक्रम काय आहे तर बघा, याच्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे, पोषण अभियान, गणित, बुद्धिमापन चाचणी व अंकगणित आणि संगणक ज्ञान असे टोटल 100 प्रश्न आहेत. 200 मार्कांसाठी पेपर सोडवायला तुम्हाला 1.5 तास वेळ मिळणार आहे. ठीक आहे. आणि पेपर कसा आहे, ऑनलाईन कम्प्युटर बेस एक्झाम आहे. ही परीक्षा सुद्धा TCSच घेणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता या अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी सुद्धा आपली इग्नाइट अकॅडमीची 2 बॅचेस आहेत, 2 कोर्स आहेत. एक पूर्ण सिलेबसचा कोर्स आहे आणि एक फक्त तुम्हाला जर पोषण आहार, संगणक ज्ञान आणि एकात्मिक बाल विकास योजनेचे कायदे एवढं पाहिजे असेल तर त्यासाठी सेपरेट कोर्स आहे. ठीक आहे. तुम्हाला जो हवा असेल तो कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर पुढचं आहे अन्न व औषध प्रशासन या विभागाची पण जाहिरात आहे. यामध्ये लक्षात घ्या, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक यासाठी 37 पदं आहेत आणि विश्लेषण रसायनशास्त्र गट ब यासाठी 19 पदं आहेत, लक्षात घ्या. मग आता या ठिकाणी विश्लेषण रसायनशास्त्र या ठिकाणी काय शिक्षण लागतंय तर यासाठी तुमच्याकडे फार्मसी मधली डिग्री लागणार आहे. ती नसेल तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन केमिस्ट्रीमध्ये असेल तरी चालणार आहे, किंवा मग बायोकेमिस्ट्री ऑफ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी बायोकेमिस्ट्री असेल तरी सुद्धा तुम्हाला याचा फॉर्म भरता येणार आहे. या ठिकाणी अनुभवाची कोणतीही आवश्यकता नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता याचा पगार जो आहे तो S14 मध्ये 38,600 ते 1,22,800 अधिक इतर महागाई भत्ते. आता त्यानंतर आता हे इंग्लिश मध्ये दिलंय, इकडे हे मराठीमध्ये दिलंय, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, possess a degree in science in second class of any recognized university and have a experience gained after obtaining such a degree in the analysis of drugs for not less than 18 months. ठीक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी, म्हणजे तुम्ही सेकंड क्लास ग्रॅज्युएट असाल तरी चालणार आहे. आणि अशी पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्हाला 18 महिन्यांचा औषधी द्रव्य विश्लेषणाचा काय पाहिजे, अनुभव असेल तरी पण तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे आता वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक. आता वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी सेकंड क्लास सायन्स डिग्री ऑफ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजेच द्वितीय श्रेणीतील डिग्री लागणार आहे तुमची सायन्स मध्ये, आणि होल्ड अ डिग्री इन फार्मसी किंवा मग औषध निर्माण शास्त्र पदविका धारक म्हणजेच फार्मसी असेल तरी तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे, लक्षात घ्या. आता पुढे बघा, याचा फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती कधीपर्यंत आहे लक्षात घ्या. तर फॉर्म भरण्याची मुदत आहे 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत, म्हणजे 2 दिवस आपल्या हातामध्ये आहे, आपण याचाही फॉर्म भरू शकतो. त्यानंतर पुढे बघा, आता याचाही अभ्यासक्रम जो सरळ सेवेचा अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम आहे. आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कोण घेणार आहे तर TCS ही परीक्षा घेते. आणि याच्यामध्ये ही आपली इग्नाइट अकॅडमीची बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅच मध्ये संपूर्ण सिलेबस तुम्हाला शिकायला मिळेल जो अन्न व औषध प्रशासन विभागाचा आहे. पुढे बघा, आता हे आहे आदिवासी विकास भरती. आता आदिवासी मध्ये वेगवेगळ्या, म्हणजे आता आदिवासीचे जे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागाच्या जागा वेगवेगळ्या आहेत. मग त्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या जागा आहेत तर या ठिकाणी वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक. ठीक आहे. त्यानंतर संशोधन सहाय्यक. पण आधी एक लक्षात घ्या, फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती कधीपर्यंत आहे बघा, 2/11/2024 म्हणजेच 2 नोव्हेंबर पर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर आता वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक यासाठी तुम्हाला काय सांगितलंय, मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा पदवी, विधी शाखेतील पदवी सेकंड क्लास चालणार आहे, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाचे शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाचे शिक्षण किंवा शारीरिक शिक्षण शास्त्रामधली पदवी लागणार आहे. पुढे आता प्राधान्य पण सांगितलं इथे, संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी व खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर बघा, संशोधन सहाय्यक यामध्ये फक्त सांगितलंय मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. पुढे बघा, आता संशोधन सहाय्यक यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी जे धारण करीत आहेत परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यामध्ये पदवी असेल तर प्राधान्य दिलं जाईल असं सांगितलंय. आणि वेतन श्रेणी S14 मध्ये आहे. त्यानंतर उपलेखापाल, मुख्य लिपिक यासाठी फक्त ग्रॅज्युएशन सांगितलेलं आहे, परंतु जर पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवाराला, परंतु पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा शिक्षण शास्त्रातील तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल, हे लक्षात घ्या.
त्यानंतर पुढे बघा, आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी S13 मध्ये आहे. याच्यामध्ये सुद्धा तेच सांगितलंय की मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, परंतु तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा शिक्षण शास्त्रातली पदवी असेल तर तुम्हाला काय दिलं जाईल, प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक वेतन श्रेणी S8 मध्ये आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्या विषयात पदवी धारण करत असाल तर प्राधान्य दिलं जाईल, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा, अधीक्षक पुरुष S8 मध्ये आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची काय लागणार आहे, पदवी लागणार आहे, लक्षात घ्या. अधीक्षक स्त्री, फक्त स्त्रियांना हा फॉर्म भरता येईल. मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, एवढं सांगितलेलं आहे. वेतन श्रेणी किती आहे, S8 मध्ये आहे. गृहपाल पुरुष, आता गृहपाल पुरुष साठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातील काय लागेल, पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन सांगितलं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा, गृहपाल, गृहपाल साठी काय, स्त्री, गृहपाल स्त्री, समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी म्हणजे इथे पण काय सांगितलंय, पोस्ट ग्रॅज्युएशन सांगितलं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी वेतन श्रेणी S13 मध्ये सांविधानिक विद्यापीठातील कोणत्या शाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले, ठीक आहे, किंवा यामध्ये काय सांगितलंय बघा, कोणत्याही शाखेतील पदवी किंवा या बाबतीत शासनाने समतुल्य घोषित, म्हणजे फक्त ओनली ग्रॅज्युएट, कुठलाही ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो, हे लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, आता याच्यामध्ये जो आपला पेपर आहे तो कसा होणार आहे लक्षात घ्या. यामध्ये पण तोच फॉर्मॅट आहे जो मी तुम्हाला पाठीमागे समजून सांगितलाय, तो म्हणजे मराठी व्याकरण आहे तुमचं, इंग्रजी व्याकरण आहे, गणित बुद्धिमापन चाचणी आहे आणि GK GS आहे, लक्षात घ्या. 100 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्काला, असा हा 200 मार्कांचा तुमचा काय होणार आहे, पेपर होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि आदिवासी विकास विभाग याची जी परीक्षा आहे ती IBPS ही कंपनी घेणार आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 25-25-25-25 असं हे फॉर्मॅट असणार आहे, लक्षात घ्या. पुढे यासाठी आपली ही एक रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅच मध्ये तुम्हाला सगळा सिलेबस खूप चांगल्या पद्धतीनं इग्नाइट अकॅडमीच्या शिक्षकांकडून शिकायला भेटेल. कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास तुमचा या बॅचच्या माध्यमातून होईल. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य म्हणजे समाज कल्याण आयुक्तालयाची ही जाहिरात आहे. यामध्ये बघा, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक एकूण 5 पदं आहेत आणि समाज कल्याण निरीक्षक 39 पदं आहेत. त्याच पद्धतीनं गृहपाल महिला 92 पदं आहेत आणि गृहपाल अधीक्षक 61 पदं आहेत सर्वसाधारण. आता याच्यामध्ये पण तोच सिलेबस आहे. मराठी 25, इंग्रजी 25, सामान्य ज्ञान 25, बौद्धिक चाचणी 25, असे 100 प्रश्न 200 मार्कांसाठी. परीक्षा ऑनलाईन होणार आहे. परीक्षा कोण घेणार आहे तर परीक्षा TCS कंपनी घेणार आहे, लक्षात घ्या. पुढे आता गृहपाल अधीक्षक महिला S14 मध्ये 38,600 ते 1,22,800 पेमेंट आहे. गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण S14 मध्ये 38,600 ते 1,22,800. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक S14 मध्ये 38,600 ते 1,22,800 आणि समाज कल्याण निरीक्षक S13 मध्ये 35,400 ते 1,12,400 ही याची काय असणार आहे, वेतन श्रेणी असणार आहे, लक्षात घ्या. पुढे आता बघा, व्हिडिओ आपला जरा थोडासा टाइम आपला वाचावा म्हणून थोडं फास्ट बोलतोय मी, लक्षात घ्या. आता शैक्षणिक अर्हता गृहपाल अधीक्षक किंवा गृहपाल महिला अधीक्षक यासाठी काय शिक्षण लागतंय लक्षात घ्या. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, ठीक आहे, एवढंच सांगितलंय आणि त्याच्यासोबतच MSCIT उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. पुढे वरिष्ठ कल्याण निरीक्षक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी लागणार आहे, लक्षात घ्या, आणि त्यासोबत MSCIT सुद्धा लागणार आहे. त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक याला सुद्धा शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवी आणि त्याचबरोबर MSCIT उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पुढे आता फॉर्म कधी भरता येईल याचा, तर याचा फॉर्म भरता येईल 11/11 म्हणजेच 11 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरता येईल. फॉर्म कुठे भरायचा आहे, sjsa.maharashtra.government.in. फॉर्म कसा भरावा याचा मी एक व्हिडिओ घेतलाय, एकदा बघून घ्या. फॉर्म भरताना चुका होणार नाहीत, लक्षात घ्या. याच्यासाठी सुद्धा समाज कल्याणसाठी सुद्धा आपली एक बॅच आहे, ही सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच आहे. यामध्ये समाज कल्याणचा जो सिलेबस मी तुम्हाला सांगितला तो सगळा तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळेल. ऍडव्हान्स पासून, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स, सराव टेस्ट, PDF स्वरूपात नोट्स, रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा. इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. आता हे बघा, एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं सुद्धा एक एक्झाम तुमच्यासाठी आहे. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. हा फॉर्म भरण्याची आजची म्हणजेच 20 तारखेची शेवटची मुदत आहे, लक्षात घ्या.
यामध्ये चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरच्या 2730 जागा आहेत. त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट अशा टोटल 5383 टोटल जागा आहेत. 8113 खूप चांगल्या जागा आहेत, लक्षात घ्या. 8113 आणि या जागांमध्ये नंतर वाढ सुद्धा होऊ शकते. आता इथे लक्षात घ्या, फॉर्म भरण्याची मुदत ऍक्च्युली वाढलेली होती. सुरुवातीला 14 तारखे होती, जी आता 20/9 फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी आहे ती 20/10/2024 ही आहे, लक्षात घ्या. म्हणजे आज तुम्ही फॉर्म याचा भरू शकतात. आता यामध्ये यासाठी CBT 1 तुमची आधी होईल आणि त्यानंतर CBT 2. आता CBT 1 कधी होणार आहे, CBT 2 कधी होणार आहे याचं वेळापत्रक आलेलं आहे RRBच्या वेबसाईटला, आपण ते एकदा बघून घ्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला फॉर्म भरता येईल. याच्यामध्ये फक्त काय सिलेबस असतो, जनरल अवेअरनेस, मॅथमॅटिक्स आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, म्हणजेच GS चा भाग, गणिताचा भाग आणि बुद्धिमापन चाचणी CBT 1 ला पण आणि CBT 2 ला पण, लक्षात घ्या. आता यासाठी RRB NTPC ची आपली एक बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅचला तुम्ही जॉईन झालात तर तुम्हाला रेल्वेच्या एक्झाम द्यायला कुठलीही अडचण येणार नाही. खूप चांगल्या पद्धतीनं सिलेबस या बॅचमध्ये आमचे इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक शिकवत आहेत, लक्षात घ्या. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जे वेगवेगळे 6 विभाग होते की त्याचे फॉर्म भरणं आता सुरू आहे, यांच्याबद्दल माहिती घेतली. विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त MPSC चे सुद्धा फॉर्म भरणं चालू आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी ला कुठलाही ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी तो फॉर्म भरू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमी नेहमीच प्रयत्न करत असते की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्यांच्या हिताची माहिती कशी पोहोचवता येईल आणि ती माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं आम्ही सर्वच काम करत असतो. आमची टीम ही काम करत असते. मला अशी खात्री आहे की तुम्हाला हे सगळे व्हिडिओ आवडत असतील, या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षेच्या नवीन व्हिडिओसाठी, नवीन अपडेटसाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. आपणा सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ थांबवतो. खूप खूप धन्यवाद.